रामरक्षा महाआरतीद्वारे शिवसेनेचा केंद्र सरकारविरोधात निषेध मिरज. शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरातील शनी मारुती मंदिर या ठिकाणी रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या कथित जनविरोधी व भ्रष्ट सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर टीका करत जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. सर्वसामान्य नागरिकांवर वाढती महागाई, बेरोजगारी व अन्य समस्यांचे ओझे पडत असून त्याविरोधात शिवसेना सातत्याने जन आंदोलन करत राहील असा इशारा देखील दिला. या कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, उपजिल्हा संघटक साजिद पठाण, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख ओंकार देशपांडे, महिला आघाडी जिल्हा संघटिका शकीरा जमादार, उपजिल्हा संघटिका सरोजिनी माई, ज्योती केंगार, मिरज तालुका प्रमुख विश्वास कांबळे, सनी कोरे, तालुका प्रमुख दीपक पाटील, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, मिरज शहर संघटक पांडू लोहार, असलम बाडवले, युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत, युवा सेना मिरज शहर समन्वयक लखन भोरे, शिव अल्पसंख्याक सेना अल्पसंख्याक सेना मिरज तालुका अध्यक्ष मैनुद्दीन विजापुरे, मिरज शहर समन्वयक फिरोज मुलानी, मिरज शहर उपप्रमुख सूरज डवरी, सचिन कोरे, अब्दुल मोमीन, बबन गायकवाड, उमेश आयरेकर, उपशहर संघटक सलमान शेख, बाबू रेड्डी, सरफराज मुश्रीफ, आरक शहर प्रमुख अजय बुरुड, गणेश काटकर, विभाग प्रमुख राकेश कडोले, उपविभाग प्रमुख सुरेश कावळे, श्रीकांत आवळे, ओंकार निर्मये, तेजस शिंदे यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता रामरक्षा महाआरती व सामूहिक प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आमदार खासदार निवडून आणणार आणि शिवसेना जशी होती तशीच पुन्हा तुम्हाला खंबीरपणे दाखवणार. ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं बाबरी मशीद पाडल्यावर बाबा हे राम मंदिरसाठी आम्ही केलंय, त्यावेळेला हे भाजपवाले पळून गेले, पण बाळासाहेब ठाकरे पळून गेले नाहीत. स्वाभिमानाने त्यांनी सांगितले माझ्या शिवसैनिकांनी पाडली आणि राम